नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मी प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे हे, आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही जोडून घेतलेले आहे. तर या ब्लाऊजवरती बघा अशी एम्ब्रॉयडरी केलेली अशी रेडीमेड गळ्याची डिझाईन होती. तर त्याला मी सिंपल गोल गळा घेऊन असं शिवून घेतलेलं आहे, आणि त्या जे एम्ब्रॉयडरी होती त्याच कलरची मी लेस पण लावलेली आहे. तर आता हे बघा, हे बाहीला पण अशी डिझाईन होती. तर मग हे ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे त्यांना ही बाही घेऊन तिला डिझाईन पण पाहिजे होती. तर मग या डिझाईनचं त्यांना रफेल स्लीव शिवायची होती. तर मग बघा, ही डिझाईन पण त्यांना कट करायची नव्हती आणि ही पण हवी होती, आणि प्लेन ब्लाऊजची पण हवी होती. तर मग यासाठी आपण बघा प्लेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे इथे. तर आपलं जे दंडघेराची साईड आहे तर ती आपण घेतली आहे इकडे 7 इंचाची, आणि फ्रंटची आहे आपली इकडची तर ती आहे 4 इंचाची. तर बघा इकडं या पद्धतीने असं डबल कट करून मी हे कापड घेतलेलं आहे. या बाहीचा कटिंगचा व्हिडिओ मी अगोदर पण अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. तर आता बघा, ही जी सिल्वर लेस आहे तर याच्यावरती जी मॅच होते ती सिल्वर लेस मी घेतलेली आहे इथे याला लावायला. आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपल आपली बाही शिवून घ्यायची आहे. आपण जशी बाही शिवतो तशीच बाही शिवून घ्यायची आहे. तर बघा, म्हणजे ही बाई जर नंतर कस्टमरला कधीतरी आवडली पण नाही तर मग हे जे वरचं आपण फ्रिल लावलेलं कापड आहे ते आपण नंतर काढून पण टाकता येतं. त्यासाठी ही आयडिया खूप छान आहे. तर बघा, आता इथे आपण ही साधी बाई शिवून घेतली आहे. ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे, आणि आपण जशी रेग्युलर बाही शिवतो साधी बाई आपल्याला तशीच बाही सिंपल शिवून घ्यायची आहे. आणि खूप छान सोपी पद्धत आहे ही बाही शिवायची. आणि म्हणजे जे रेडीमेड वर्क असतं ब्लाऊजच्या बाहीला पण, आणि रेडीमेड पॅटर्न पण गळ्याला असतो, तर त्या ब्लाऊजच्या बाईसाठी ही खूप छान अशी आता ट्रेंडिंग स्लीव्ज आहे. हल्ली सगळ्याच बायका असल्या साड्यांवरती हीच डिझाईन बनवतात. तर मग या पद्धतीने पण बनवून बघा तुम्ही, म्हणजे कसं जे बाहीला डिझाईन आहे तर ते पण वाया जाणार नाही, आणि बाहीला लुक पण छान येईल तुमची या डिझाईन शिवल्यामुळे. तर बघा, आपली बाही शिवून झाल्यावरती आपल्याला इथे पहिलं आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जेवढी बाही हवी आहे तर तेवढे बाहीचं मार्किंग करून अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला मेन ब्लाऊज पीसचं जे कापड असतं एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सेंटरला थोडंसं कात्रीने इथे कट मारून घ्यायचं आहे, कारण आपण इथून बाही जॉईंट करणार आहे. तर बघा, जिथे आपण कट केलेलं आहे तिथून आपल्याला पहिलं मार्किंग 2 इंचावरती, आणि 2 इंचाच्या पुढे आपल्याला 3 इंचावरती बाहीच्या दोन्ही साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, खूप छान सोपी पद्धत आहे. आता हे जे आपण प्लेन ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे तर इथे बघा थोडंसं आपल्याला किंचितसं इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. जी आपली दंडघेराची बाजू येणार आहे इथे, तर दंडघेराच्या बाजूसाठी आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाब द्यायचं आहे इथे, आणि एकदाच फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आपली फिनिशिंग पण खूप छान येते. तर बघा, व्यवस्थित असं आपल्याला कापड फोल्ड करून घेतलं आहे इथे. तर आता याच्यावरती आपल्याला लावायची आहे ही मनी लेस. तर बघा, खूप छान लुक येतो ह्या लेसने. आता इथे मी सिल्वरच घेतली आहे, कारण आपले जे फुलं होते ब्लाऊज पीसवर आलेले ते पण सिल्वरच आहे, त्यामुळे इथे गोल्डन लेस लावून अजिबात सूट होणार नाही ब्लाऊजला. तर तुम्ही ब्लाऊजच्या जे शेड असतात डिझाईनचे फुलांचे, तर त्या शेडनुसारच तुम्ही लेस चॉईस करायची आहे. विदाऊट जर लावली तर ती विचित्र दिसते. तर त्यामुळे बघा, असं सिंपल अशी सिल्वर लेस लावून घेतली आहे मी इथे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला घ्यायची आहे, कारण ही लेस लावताना आपल्या मशीनचा स्पीड थोडासा आपल्याला कमीच ठेवायचा आहे, कारण कुठे मणी वगैरे येतात आणि मग सुई मोडण्याचे पण चान्सेस असतात. तर बघा, आता आपण इथे चुन्या घ्यायच्या आहे आपल्याला साईडच्या बाजूने. तर व्यवस्थित आपल्याला अशा थोडे अर्धा इंच फोल्ड करून चुन्या घ्यायच्या आहे, आणि हे चुन्या देऊन हे कापड बरोबर आपलं 3 इंचाचंच होतं. तर बघा, व्यवस्थित अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहे दोन्ही बाजूने. आता इकडच्या साईडला पण आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहे. तर बघा, इकडून पण व्यवस्थित आपण जे
दुसऱ्या बाजूला ज्या चुन्या आहेत त्याच पद्धतीने आपण इकडून पण चुन्या देणार आहे, अर्धा अर्धा इंच कापड फोल्ड करून. तर व्यवस्थित अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहे. आणि हे कापड जे खूप सिल्की असतं त्यामुळे चुन्या पण पटपट देऊन होतात याच्या. तर बघा या पद्धतीने आता जे आपलं मार्किंग केलेलं आहे आपण, तर तिथं आपण हे ठेवणार आहे कापड बाईचं. आणि बघा असं सिंपल असं शिवून घेणार आहे. आणि जो मधला आपला गॅप आहे तिथे नॉर्मल आपल्याला 2-3 चुन्या द्यायच्या आहे. तर सेंटर इथे कट करून घ्यायचं आहे थोडंसं. बाईचं सेंटर आणि या डिझाईनचं सेंटर दोन्ही सेंटर मिळवून घ्यायचे आहे. आणि नॉर्मल थोड्याशा 1-2 अशा चुन्या इथे देऊन घ्यायच्या आहे. आणि परत आपलं जे इकडचा साईडचा जो भाग आहे तिथे पण आपल्याला 3 इंचाच्या अंतरावरती जे आपण चुन्या घेऊन कापड कट केलेलं आहे ते पण व्यवस्थित आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित या पद्धतीने ही बाई शिवून होणार आहे. आणि ह्या बाई खूप छान लुक येतो बघा अशी बाई शिवल्यावरती ब्लाऊजला पण. आणि साडी पण खूप छान दिसते, आपली ॲक्टिव्ह दिसते एकदम. तर बघा व्यवस्थित असं आपली ही बाई एकदम तयार झाली आहे. आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही बाई शिवली आहे. तर बघा आपलं जे एम्ब्रॉयडरीचं लुक होतं ते पण खूप छान असं आहे. आणि याच्यावरती हा जो पॉप तयार झालेला आहे तो पण खूप सुंदर असा छान दिसतो. तर बघा मी दोन्ही साईडच्या उजवी डावी दोन्ही बाई मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने पण कधीतरी तुम्ही ट्राय करून बघा. आणि बघा आपण बाही जॉईन केल्यानंतरचा हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे. तर याला सुंदर साजेसं असं सूट होईल असंच मी लटकन पण बनवलेलं आहे दोन्ही साईडने. आणि हा आपला पूर्ण फायनल ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर बघा बाही पण खूप सुंदर अशी छान अशी दिसते. तर तुम्हाला पण अशाच दोन्ही प्रकारचे डिझाईन आले असतील तर अशी डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ब्लाऊज डिझाईन शिवत राहा, शिकत राहा आणि नवनवीन डिझाईन ट्राय करत राहा. भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.